जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर बघा माता भगिनींनो, सर्वात महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेण्यात आला आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेण्यात आला आहे. आनंदाची बातमी, महत्त्वाची गुड न्यूज या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आली आहे. आता ही गुड न्यूज काय हे आपल्याला संपूर्ण जाणून घ्यायचे आहे, कारण की लाडक्या बहिणींना डायरेक्ट 50,000 रुपये मिळणार आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतं आहे की लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना 50,000 रुपये मिळणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्याच्या तयारीमध्ये. आता कशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला माहिती मी समजून सांगतो. अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आहे, म्हणून सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. त्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावर क्लिक करा. फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत तुमच्याकडनं कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण संपूर्ण माहिती पुराव्यासहित बघणार आहोत. तर बघा आपण या ठिकाणी आलेले प्रोपमध्ये संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आली आहे. राज्य सरकारची बहुचर्चित लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला, असा आरोप या ठिकाणी सामाजिक आणि आदिवासी विकास खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. आता तुम्ही जर बघितलं तर अशातच आता लाडकी बहीण योजनेमध्ये सरकार दरमहा 1,500 रुपये देते. ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल आणि भांडवल नसेल तर या योजनेच्या हमीवर लघु उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. म्हणजे सांगायचा हेतू असा आहे की प्रत्येक महिन्याला तुम्हाला ठिकाणी 1,500 रुपये दिले जात असतात, पण आता या ठिकाणी काय होणार आहे तर तुम्हाला 50,000 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला 50,000 रुपये देखील दिले जाणार आहे. आता हे 50,000 रुपये का दिले जाणार आहे तर हे 50,000 रुपये तुम्हाला कर्ज मिळणार आहे. आता हे कर्ज कशासाठी मिळणार आहे, जर का तुम्हाला काही उद्योग सुरू करायचे असेल लघु उद्योग तर त्यासाठी तुम्हाला 50,000 रुपये सरकार देणार आहे, किंवा तुम्हाला जर काही ठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हे 50,000 रुपये सरकार देणार आहे. तर अतिशय महत्त्वाचा देखील निर्णय घेण्यात आला आहे की लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये हे मिळणारच आहे. आणखी याची रक्कमसुद्धा वाढणार आहे. 2,100 रुपये या ठिकाणी करण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. प्रत्येक महिन्याला तुम्हाला 2,100 रुपयेसुद्धा मिळेल. त्याची तुम्हाला मी अपडेट वेळोवेळी प्रोव्हाइड करत राहणार आहे की कधीपासून तुम्हाला 2,100 रुपये मिळणार आहे, कोणत्या महिन्यापासून तुम्हाला 2,100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे, ती माहिती तुम्हाला मी सांगणारच आहे. पण आता या ठिकाणी आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. तो निर्णय असा आहे की तुम्हाला 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळत होते, त्याचबरोबर आता तुम्हाला 50,000 रुपयेसुद्धा मिळणार आहे. आणि हे 50,000 रुपये तुम्हाला कशासाठी मिळणार आहे तर हे 50,000 रुपये तुम्हाला उद्योग सुरू करण्यासाठी मिळणार आहे. कर्ज तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हे कर्ज तुम्हाला फेडावं लागणार आहे. लक्षात घ्या. आता हे कर्ज तुम्ही घेऊ शकता, कारण इतर ठिकाणी तुम्ही जसे बँकेतून कर्ज घेतात किंवा कोणत्या सावकाराकडून तुम्ही कर्ज घेतात तर ते कर्ज घेण्यापासून हे कर्ज तुम्ही सोयीस्कर असेल, हे कर्ज तुम्ही घेऊ शकतात. आता ह्या कर्जाच्या ठिकाणी काही अटी असतील, काही नियम असतील, ते सुद्धा तुम्हाला ठिकाणी मी वेळोवेळी सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मी पाठवणार आहे. फक्त पटापट सर्व महिलांनी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा पुढे काय सांगितलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर असं प्रतिपादन राज्याचे जे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे. आता अजित पवार नेमकं काय म्हणाले हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये शासनाच्या वतीने दिले जातात. यापोटी 45,000 कोटी रुपये खर्च होतात. एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवा पसरवतात. बहिणींनी ह्या अफवांवर विश्वास ठेवू नये. खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आणि योजना बंद होणार नाही, असं अजित पवार या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे बघा, 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज देणार आहे. पुढे बोलताना म्हणाले, दरमहा 1,500 रुपये द्यायचेच आहेत, परंतु त्याचबरोबर जर काही बहिणींना लघु उद्योग सुरू करायची इच्छा असेल, परंतु त्यांच्याकडे भांडवल नसेल आणि बँकेचे कर्ज घेण्यासाठी हमीची आवश्यकता असेल तर लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपये महिना या रकमेची हमी देऊन 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाच्या या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. म्हणजेच तुम्हाला 50,000 रुपयाचं कर्जसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. कोणत्याही खात्याचा निधी वळवण्यात आलेला नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला नाही. यावर कोणत्याही मोठ्या योजनेचे बजेट विविध खात्यांमध्ये विभागले जाण्याची सामान्य पद्धत आहे. सामाजिक आणि आदिवासी कल्याण विभागाला या योजनेअंतर्गत विशिष्ट
परिशिष्ट गटांसाठी अनुसूचित जाती आणि जमाती निधी वाटप करण्यात आला, परंतु हा निधी फक्त त्या लाभार्थ्यावरच अर्ज करता येईल अशी अट या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. तुम्हाला आता 50,000चं कर्जसुद्धा मिळणार आहे हप्त्याबरोबर. तर ही गुड न्यूज तुमच्यासाठी खूप महत्त्वाची होती, म्हणून तुम्हाला मी ही गुड न्यूज दिली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला ही बातमी आवडली असेल, ही अपडेट आवडली असेल तर सर्व महिलांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा. जेवढा जास्त तुम्हाला शेअर करता येईल ह्या व्हिडिओला तेवढं शेअर करा तुमच्या माता भगिनींपर्यंत, तुमच्या शेजारी पाजारी महिला असतील त्यांच्यापर्यंत, जेणेकरून ही अपडेट त्यांनासुद्धा कळणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.